तर MPSC मध्ये मुलींमध्ये सर्वप्रथम आलेली पूनम पाटील जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये थेट जाऊयात पुण्याला। तर आपल्यासोबत पूनम पाटील आहे। अक्षय, पूनम तुझ्यासोबत आहे, तिला काय विचारशील, काय सांगशील तिच्याबद्दल? तिने बाजी मारलेली आहे MPSC स्पर्धेमध्ये। तन्मय, खरं तर राज्यातनं मुलींमधनं पहिली आलेली आहे आणि आत्ताच पूनमचे वडील संभाजी पाटील आपल्याशी बोलताना सांगत होते 7व्या वर्गापासून स्कॉलरशिप म्हणजे नेमकी कुठतरी आज जी तिने भरारी घेतलेली आहे, आज जे तिचं टेक ऑफ झालेलं आहे, या टेक ऑफचं म्हणजे आज जी तिची उडान आहे याचं टेक ऑफ कधीतरी 7व्या वर्गातच झालं होतं। पूनम आपल्यासोबत आहे, नेमकी काय तयारी आणि घरच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया। पूनम, बाबांनी सांगितलं आता की 7व्या वर्गातच तुला स्कॉलरशिप मिळाली होती, काय हे सगळं त्याच वेळी ठरलं होतं? तसं पोलीस प्रशासनात तेच यायचं असं एवढं पर्टिक्युलरली ठरवलं नव्हतं, बट ठीक आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जॉब करायचं असं ठरलं होतं, कारण कुठेतरी कळत न कळत बाबांकडून तसे संस्कार होत गेले आणि पहिल्यापासूनच पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा पोलीस कुटुंब अशीच संकल्पना आमच्या घरात जास्ती रुजली आहे। तर त्यामधूनच ती गोष्ट पुढे येत गेली आणि इंजिनिअरिंग नंतर मग ती गोष्ट जास्ती प्रकर्षाने जाणवली की आपण वडिलांची जी गोष्ट आहे ती पुढे चालवू शकतो। आपल्यासोबत क्रीडा गटातनं राज्यातनं पहिला आलेला सुदर्शन पाटील आहे आणि विशेष म्हणजे तो सुद्धा आता DYSP म्हणून आपल्याला या ठिकाणी राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। त्याच्याकडनं जाणून घ्या, एकंदरीत घरची परिस्थिती, तुझा इथवरचा प्रवास याबाबत काय सांगशील? माझी घरची परिस्थिती म्हणजे वडील शेती करतात, आई प्राथमिक शिक्षिका आहे आणि माझं 1ली ते 10वी हे हॉस्टेलमध्येच गेले, म्हणजे मी घरी खूप कमी राहिलो आहे। माझ्या आयुष्यातले एक म्हणजे आता 24 रनिंग आहे, त्यातले जवळ 16 ते 17 वर्ष माझे हॉस्टेलला गेलेत आणि क्रीडा क्षेत्रात येण्यामागे या हॉस्टेलचं खूप मोठं योगदान आहे, कारण की तिथे 7वी ते 10वी या वर्गात कालावधीत असताना मी क्रीडा म्हणजे हॉकी खेळायचो। त्यावेळेस 4 नॅशनल आणि 8 राज्य पातळीवर मी रिप्रेझेंट केलेलं आहे आणि त्यानंतर इंजिनिअरिंग माझं पुण्यातच झालं। इंजिनिअरिंग पुण्यात झालं आणि शेवटच्या वर्षाला असताना मी ठरवलं की आपण MPSC म्हणजे राज्यसेवेकडे यावं आणि नंतर राज्यसेवेकडे आल्यानंतर मला कळालं की क्रीडा क्षेत्राला सुद्धा इथे प्राधान्य आहे, म्हणजे 5% आरक्षण मिळतं। मग म्हटलं आपल्याला जर संधी आहे तर संधीचा उपभोग घेतला पाहिजे आणि घरची परिस्थिती म्हणजे एवढीही चांगली नव्हती। आई शिक्षिका होती, वडील शेती करायचे आणि एक असं वाटायचं कुठेतरी की ते जी मेहनत करतायत आपल्यासाठी तर आपणही काहीतरी देणं लागतो त्यांच्यासाठी, काहीतरी म्हणजे ते करत असलेल्या उपकाराची आपण परतफेड कुठल्या तरी रूपाने करायला पाहिजे। आणि आज आनंद होतोय मला की मी घरी नसताना सुद्धा मीडिया घरी गेली आहे आणि त्यांचं एक म्हणजे एक त्यांना तो आनंद मिळाला की कोणीतरी आपल्याकडे। साधारणतः एक जर आपण बघितलं तर सर्वसामान्य कुटुंबातली धारणा असते अभ्यास एके अभ्यास, खेळाला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही आणि अभ्यास करशील तरच तू मोठा साहेब होशील अशी जी भावना असते, कुठेतरी तुझ्या माध्यमातून या भावनाला आता खीळ बसली आणि कुठेतरी खेळालाही एक महत्त्व स्पर्धेच्या युगामध्ये प्राप्त झालं असं सांग। हो, नक्कीच। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईवडिलांचे मी खूप आभार मानतो। त्यांनी माझं 10वी पासून तर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंतचं एकही मार्कशीट पाहिलं नाही। त्यांनी फक्त विश्वास ठेवला माझ्यावर की आमचा मुलगा पुण्यात आहे आणि तो काहीतरी योग्य करतोय आणि मी त्या विश्वासाला पात्र ठरावं ही माझी जबाबदारी वाढत गेली, कारण की ते माझा कधी रिझल्ट पाहत नव्हते आणि मला सारखं वाटायचं की हे का पाहत नाही आहेत, पण त्यांचा तो विश्वास होता आणि तो विश्वास तितका सार्थ ठरवण्याचं कार्य मी केलं आहे। अच्छा, काय सांगशील? अनेक लोक आज अनेक तरुण MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, त्यांच्यासाठी तुझा म्हणजे यशाचा मंत्र आज काय असेल? माझा यशाचा मंत्र एवढाच आहे की तुम्हाला किती वेळ मिळतोय ते कंपेअर नका करू, तुम्ही किती तास अभ्यास करताय ते पण नका कंपेअर करू, तुम्ही तुमच्या प्रयत्नांशी किती प्रामाणिक आहात ते कंपेअर करा, कारण प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असू शकतं, प्रत्येकाला मिळणारा वेळ वेगळा असू शकतो, बट आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहा। म्हणजे मी आज पण हेच म्हणते की माझा अभ्यास खूप आहे यातला भाग नाही, बट जेवढा आहे मला फक्त दरवेळी एक्झाम झाली की आई एकच विचारायची की तुला जेवढं शक्य होतं तेवढं केलंस का, आणि त्याचं जर उत्तर हो असेल तुमचं तर तुमचा रिझल्ट नक्की येणार। तर ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी फक्त पेशन्स टिकवून ठेवा तुमचे आणि होप्स सोडू नका, नेगेटिव्हिटी पूर्ण टाळा, ह्याच्यामध्ये जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहा। नक्कीच तुझ्या बोलण्यातनं सकाळपासून मी बघतोय परिवाराच्या भक्कम पाठिंब्याचा उल्लेख तू आवर्जून करतेय। या माध्यमातून जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तमाम ज्या तरुणांचे वडील जे तरुण आज MPSC UPSCची तयारी करतायत त्यांच्या घरच्यांना काय सांगशील तू? घरच्यांना मी एवढंच सांगेन की टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, मला कधी असं फार प्रॉब्लेम नाही जाणवलं, कारण माझे वडील या फील्डमध्ये येतात तर त्यांना माहीत होतं इथे
टाईम लागतो. तर मी सगळ्या पालकांना तेच सांगेन की प्रत्येक मुलगा हा इथे आलेला खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून येतो. तर त्यांच्याबरोबर तेवढंच उभं राहा आणि मुलांची ती जबाबदारी असते तर मुलं ते रेसिप्रोकेट करतात. आणि सपोर्ट फक्त फायनान्शियलीच नाही तर इथे फ्रस्ट्रेशन बऱ्याचदा येतं आणि बऱ्याचदा मित्रांपेक्षा आपल्याला घरचे खूप जवळ असतात. तर तो इमोशनल सपोर्ट जो आहे तो पण पालकांनी द्यावा आणि मुलं जे करतायत मुलं पण कष्ट इक्वली घेत असतात तर ते पण पालकांनी समजून घ्यावं आणि आपल्यावरती कोणी विश्वास टाकतंय तर ती मुलांची जबाबदारी बनते ती त्यांनी रेसिप्रोकेट एक मोठा मतभेद बघायला मिळते मुलं आणि मुलींमध्ये, यावर काय सांगशील? मला असं कधी जाणवलं नाही पर्सनली. मला मोठी बहीण आहे आणि लहान भाऊ आहे. आमच्या तिघांमध्ये असं कधीच नाही झालं की काही डिफरन्सेस झालेले आहेत की मुलगा मुलगी असं भेद. पण जेवढं आपण सोसायटीचं रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो की त्यांनी मतभेद नाही केला पाहिजे तेवढी मुलींची जास्ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी कुठे कन्सेशन्स नाहीत घेतले पाहिजेत, फेवर्स नाहीत घेतले पाहिजेत. आपण इक्वॅलिटी म्हणतो तर ती मुलींच्या साईडनी पण तेवढीच आली पाहिजे असं मला पर्टिक्युलरली वाटतं. नक्कीच तन्मय, दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी आपण बोललो. त्यामध्ये यानी सुदर्शननी सांगितलं की खेळाला सुद्धा आता स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहे त्यामध्ये खेळाचं सुद्धा, खेळांमधनं सुद्धा येऊन करिअर घडवू शकतो. आणि पूनम सातत्यानं सांगत आली आहे की नैराश्यापासून दूर राहा. मुलींनी सुद्धा जे मुलींमध्ये मतभेद होते, मुलींनी सुद्धा कुठेतरी आता या माध्यमातून तिने हा संदेश दिला आहे की स्वतः मागे राहू नये किंवा मुलगी म्हणून स्वतःला एक बंधनात अडकवून न ठेवता एक कुठेतरी मोठी भरारी घेऊ शकते. तन्मय, नक्कीच पूनम ही उपअधीक्षक पदाकरता तिची निवड झाली आहे पोलीस दलात. तर तिची उद्दिष्ट काय असणार आहेत पुढची या सगळ्याकरता? नक्कीच आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. पूनम, एक साधारणतः कशा पद्धतीची तुझी वाटचाल असेल आणि काय तुला एक उपाधीक्षक म्हणून करायचं आहे? ॲक्च्युली एक उपाधीक्षक म्हणून मला 2 गोष्टींवरती काम नक्की करायला आवडेल. एक की विमेन सिक्युरिटी जे म्हणतात की ज्याचे बंड थोडेफार काही अंशी मी जॉब करत असताना मी पण सहन केलेले आहेत की खरंच आपले पब्लिक प्लेसेस तेवढेसे सेफ नाही आहेत. आणि ॲट द सेम टाईम ज्यावेळी मी म्हणते की पोलीस प्रशासनापेक्षा आमच्याकडे पोलीस कुटुंब ही संकल्पना जास्ती रुजवली गेलेली आहे. तर पोलिसांसाठी पण काम करायचं आहे कारण जोपर्यंत व्यक्ती स्वतः सक्षम नसतो तोपर्यंत तो समोरच्याला काही देणं नाही देऊ शकत. तर मग त्यामुळे मला असं वाटतं की पोलीस प्रशासन किंवा पोलीस कुटुंब जास्तीत जास्त सक्षम बनावं, त्यांचे प्रॉब्लेम्स पण तेवढ्याच इफेक्टिव्हली ॲड्रेस व्हावेत आणि नागरिक आणि प्रशासन ह्या दोघांमधला जो गॅप आहे तो कमीत कमी व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करेन. सुदर्शन, तुझं काय एकंदरीत कशी वाटचाल असणार आहे? कुठले प्रश्न प्रामुख्यानं एक तुझ्या या संपूर्ण पदाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न तुझ्याकडनं केला जाईल? जसं पूनमने सांगितलं तसं एक सेन्सिटिव्ह पार्ट म्हणजे महिला सुरक्षा आणि त्यानंतर एक तरुणाई जी आजकालची तरुणाई आहे म्हणजे आता जे MPSC UPSC करायला येणारी मुलं आहेत ते स्वाभाविकता चांगल्या वळणावर गेलेले असतात. परंतु ग्रामीण भागातील जी एक मोठा तरुण वर्ग आहे तो सध्या चुकीच्या वळणावर बऱ्याचसा जाताना दिसतोय आपल्याला. तर कदाचित म्हणजे मला जितकं शक्य होईल तितकं त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या वळणावर आणणं हे एक माझं प्राधान्य असेल आणि महिला सुरक्षा हे एक माझं जास्तीत जास्त प्राधान्य असेल. दोघांकडनं एक महिला सुरक्षा आणि इतर जे समाजामध्ये पोलिसांची आणि समाज आणि पोलीस आणि जनतेमध्ये जो एक संवाद हरवलेला आहे, संवादाचा कुठेतरी दुवा साधण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून केला जाईल. तन्मय, नक्कीच अक्षय, तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर पूनमच्या आईवडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झालेला होता आणि पूनमनी देखील तेच उद्दिष्ट, महिलांची सुरक्षितता आणि या सगळ्या प्रकरणावरती तिने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढे तिची पोलीस उपाधीक्षक या पदी निवड करण्यात आली आहे. 130 अधिकाऱ्यांची एकूण या सगळ्या परीक्षेत निवड करण्यात आली आहे आणि यात 34 मुलींचा समावेश आहे.